आपल्याला धन प्राप्त नसेल, पैसा नसेल, पण काहीतरी घडतं. जैसे भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घररी गे. भाग्य उत्कर्षाला असतं आणि त्या काळामध्ये प्रयत्न करण्याची बुद्धी माणसाला होते आणि ते प्रयत्न आणि भाग्याच्या जोडीनं आपल्याला काय प्राप्त होते? समृद्धी, लक्ष्मी, धन, पैसा प्राप्त होतो. म्हणजे पैसा प्राप्तीचा योग माणसाच्या जीवनात येतो. पण झालेला जो योग आहे त्याचं क्षेमात रूपांतरण होईलच काही सांगता येत नाही. म्हणजे तो पैसा टिकेलच असं काही सांगता येत नाही. आपण असे अनेक लोक पाहतो की एखादी पिढी श्रीमंतीच्या उच्च शिखरावर असलेली दिसून येते, तर दुसरी पिढी दारिद्र्याच्या खाईत लोटलेली आपल्याला दिसून येते. आता दोन दोन वेगळ्या पिढ्यांचाही विचार करण्याचं कारण नाही. एकच माणूस आपल्या एकाच आयुष्यामध्ये अशी अनेक स्थित्यंतरणं अनुभवत असतो. विठ्ठल योग होतो पण क्षेम होईलच असं काही सांगता येत नाही. नाव लौकिक नसतो, प्रतिष्ठा नसते, कोणी विचारत नसतात. पण अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. मान सुद्धा त्या प्रारब्धानं त्याला कधी काय होतो? प्राप्त होतो. पण मिळालेला मान टिकूनच ठेवता येईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे मान प्राप्तीचा योग येतो पण त्याचं क्षेमात रूपांतरण होईलच असं काही सांगता येत नाही. तुकाराम महाराज या अभंगामध्ये क्षेमाची मागणी करतात. अजूनही अनेक मागणीपर अभंग हे क्षेमाची मागणी करणारे आपल्याला आढळून येतात. मागणी केलेला प्रसिद्ध अभंग आणि जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा असलेला हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हा अभंग सुद्धा क्षेमाची मागणी करणार आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना देवाचा आठव पूर्वीचाच आहे. नित्य स्मरण तुकाराम महाराजांना देवाचं आहेच आहे. पण त्या नित्य असलेल्या स्मरणामध्ये कुठलीही बाधा येऊ नये, तुझा विसर न व्हावा ही क्षेमाची मागणी आहे. आपण देवासमोर उभं राहून असं नाही म्हणू शकत तुझा विसर न व्हावा. देव म्हणेल तू आठवतो कधी मला. आपण देवाला असं म्हणू शकतो तुझा मला आठव व्हावा असं काहीतरी तू कर. जे सतत आठवतात पण भीतीपोटी अनामिक अशी सुप्त भीती अंतकरणात असल्यामुळं की पुढे चालून न जाणो या मायेच्या प्रांतात अडकल्यानंतर त्याचा विसर तर आपल्याला होईल ना, होईल की नाही. आणि त्या भीतीपोटी आलेले ते उद्गार असतात. म्हणून ते म्हणू शकतात तुझा विसर न व्हावा, कारण स्मरण अगोदरच आहे. म्हणून क्षेमाची मागणी त्याही अभंगात आहे आणि याही अभंगात पारमार्थिक साधनांच्या क्षेमाचीच मागणी केलेली आहे. विठ्ठल भगवत प्राप्तीसाठी ज्या ज्या साधना कराव्या लागतात त्या त्या साधनांमध्ये अनुस्यूत असलेला एक घटक आहे तो म्हणजे भाव. विठ्ठल वेदशास्त्राने, भगवंताने, संत पुरुषांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकारानुरूप उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे. अधिकार तैसा दावियेला मार्ग, ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला मार्ग श्रुतीने संतांनी दाखवलेला आहे. आणि संत सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीवाला त्याचा जसा अधिकार आहे तो अधिकार जाणूनच उपदेश करत असतात. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्या सतीची देऊ. जेवढं ओझं पेलवण्याची क्षमता त्याच्यात आहे तेवढंच ओझं त्याच्यावर आम्ही घालू. मुंगीवरी भार गजाचे पालाण घालित आहे कोण कार्यसिद्धी. मुंगी ही जीवच आहे आणि हत्ती देखील कोण आहे? जीवच आहे. एखादा म्हटला पंडिता हा समदर्शिना हा, पंडित लोक सगळीकडे सारखं पाहत असतात. तेच चैतन्य मुंगीमध्येही आहे, तेच चैतन्य हत्तीमध्येही आहे. म्हणून मग हत्तीवर जेवढं ओझं आपण लादतो तेवढं मुंगीवर लादू, चालेल का? नाही चालणार. जर हत्तीवर लादायचं ओझं मुंगीवर घातलं तर काय होईल? काय होईल? काय अण्णा सांगायच्या गमतीनं मुंगीच्या डोक्याला मुंग्या येतील. विठ्ठला ज्याचा जसा अधिकार असेल तशी साधना शास्त्राने आणि संतांनी सांगितलेली आढळून येते. अनेक साधना आहेत पण 4 साधनांमध्ये त्याचा अंतर्भाव आपल्याला आपल्या चिंतनापुरता करता येणं शक्य आहे. शास्त्रानं ज्ञान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, योग मार्ग सांगितला आणि सर्वजन सुलभ भक्ती मार्गही सांगितला. विठ्ठल ज्ञानमार्ग श्रेष्ठ म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानाशिवाय मोक्षच प्राप्त होऊ शकत नाही, वेदानं हात वर करून सांगितलेलं आहे. ऋते ज्ञानान न मुक्ती ही, वेद सांगतो ऋते म्हणजे वाचून, खेरीज शिवाय, ज्ञानाखेरीज ज्ञानाशिवाय ज्ञाना वाचून मोक्षच मिळू शकत नाही. ज्ञाने विनय की उपाय करीशी जितुके ते तुका गुंफीसी अधिके रुखी. ज्ञानोबारायांनी देखील सांगितलं जीव जेवढा
या भववृक्षातून सुटण्याचा ज्ञाना वाचून उपाय करतो, तेवढा तेवढा तो अधिकच त्या संसार वृक्षामध्ये गुरफटून जातो. सुटायाचा काही करीतो उपाव, तो देखे पाव गोविले, अधिकच गुंतताना आपल्याला दिसून येतो. नामदेवरायांनी देखील सांगितलं, ज्ञानी विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात ऊर्ध्व बाहुर्विरोमेश, वर हात करून वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा. एवढा हा सर्वश्रेष्ठ ज्ञान मार्ग जरी असला आणि तो ज्ञान मार्ग चालून जाणारा साधक हा अधिकारी जरी असला, कारण ज्ञान मार्गाने चालण्याचं काम कुणाचंही नाही, त्याच्यासाठी साधन चतुष्टय संपन्न असा शब्द येतो. 4 साधन विवेक वैराग्य समाधी षटक म्हणजे शमदम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा आणि मुमुक्षुत्व ही साधनं असावी लागतात. तो अधिकारी श्रेष्ठ आहे, मार्गही श्रेष्ठ आहे. एवढं विवरण मी का केलं, त्याचं कारण आहे. ज्ञान मार्ग भलेही श्रेष्ठ असेल, तो चालून जाणारा साधक भलेही श्रेष्ठ असेल, पण त्या ज्ञानमार्गी साधकाच्या अंतःकरणात सुद्धा देवाविषयीचा भाव असेल तरच ते ज्ञान त्याला फलदायी ठरतं, अन्यथा नाही. विठ्ठल ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे, ज्ञानाचा अधिकारी सुद्धा श्रेष्ठच आहे. कोणीही ज्ञानाचा अधिकारी नाही, म्हणून ज्ञान जरी श्रेष्ठ असलं तरी कुणालाही सांगू नये हे शास्त्र आहे. ज्ञानवराय देखील सांगतात, अहो कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करून. ज्ञानवराय म्हणतात, जो कर्मामध्येच अजून अयोग्य आहे, ज्ञानाचा अधिकार दूरची गोष्ट, कर्मामध्येच योग्यता ज्याची सिद्ध नाही आहे, त्याच्याजवळ ज्ञान सांगू नये, खेळता खेळता सुद्धा सांगू नये. म्हटले फार माझ्या जवळचा आणि त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेशच करतो, त्याचा तू नाशच करशील. विठ्ठल अज्ञस्य चा प्रबुद्धस्य सर्वं ब्रह्मेति यो वदेत. जो अज्ञ आहे, अल्पबुद्धिमान आहे, अज्ञानी आहे, अनधिकारी आहे, त्याला सर्वं खलविदम ब्रह्म हा उपदेश जो करतो त्यानं जणू त्याचा उद्धार केला नाही, जणू त्याची नरकातच योजना केली. सतेन विनियोजिता महानिरय जालेषु सतेन विनियोजिता. जणू काही त्यानं, त्या सांगणारानं त्या अनधिकाऱ्याला जणू नरकातच लोटलं. ज्ञानोबरांनी सांगितलं, खेळता खेळता सुद्धा ज्ञान अशा अनधिकाऱ्याला सांगू नये. मला एवढंच सांगायचं, ज्ञान मार्ग श्रेष्ठ, ज्ञानाचा अधिकारी श्रेष्ठ, पण त्या श्रेष्ठ असलेल्या अधिकाऱ्याच्या अंतःकरणात सुद्धा देवाविषयीचा भाव असेल तरच ते ज्ञान फलदायी होतं. ज्ञान म्हणजे काय? कळणं. याच्यातलं आम्हाला कळतं म्हणजे याच्यातलं काय आहे आम्हाला ज्ञान. याच्यातलं आम्हाला कळत नाही म्हणजे याच्यातलं आम्हाला काय नाही, ज्ञान नाही. कळणं म्हणजे ज्ञान आणि न कळणं म्हणजे अज्ञान. ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या एका अभंगामध्ये हा विषय सांगितलेला आहे की जर भाव अंतःकरणात नसेल तर त्याला देवाचं निसंदिग्ध ज्ञान होत नाही. विठ्ठल भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. कैसा कळे. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा.
भावेविन देव न कळे निस्संदेह, संदेहरहित निसंशय देवाचं ज्ञान होणार नाही जर काय नसेल, भाव अंतकरणात नसेल. भले ज्ञानाचा अधिकार तुमचा आहे आणि ज्ञान मार्गाने तुम्ही चालत असाल हरकत नाही, पण अंतकरणात जर ज्ञान नसेल तर तो ज्ञान मार्ग तुम्हाला देवापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे देवाचं निसंदिग्ध ज्ञान करून देऊ शकत नाही. ज्ञान होईल पण कसं, काहीतरी खटखट त्याच्यात राहीलच. निसंशय इदम इत्थम, हे असं आहे आणि हे असंच आहे, असं ज्ञान होणार नाही जर अंतकरणात भाव नसेल तर. आणि भाव असेल तर भावबळी आकळी इरवी नाकळी करतळी आवळी तैसा हरी विठ्ठल. म्हणून तर संतांनी देवाला विनंती करताना असं म्हटलं, देवा ज्ञान नको एवढंच नाही, भक्ती प्रेमा वाचून ज्ञान नको. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अभिमान नित्य नवातया माझे, अभिमान नित्य नवातया माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ति प्रेमा बिना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझे, अभिमान नित्य नवा दया माझे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझे, अभिमान नित्य नवातया माझे. ज्ञान नको देवा असं नाही म्हणत. किती वेळेस ऐकू येतं. ज्ञान नको असं नाही, कोरडं ज्ञान नको. भक्ती प्रेमा वाचून असलेलं कोरडं ज्ञान मला नको, कारण त्या ज्ञानामध्ये काय आहे, अभिमान आहे. कसा आहे, नित्य आहे आणि शिळा नाही, नवा आहे. लक्षात आलं. त्या कोरड्या ज्ञानानं अभिमान जात नाही, नवा अभिमान निर्माण होतो, नित्य निर्माण होतो. नवल अहंकाराची गोठी विशेषेन लगे, अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. एकतर पूर्ण असावं किंवा अगदी शून्य असावं. ही मधली अवस्था फार विचित्र आहे. त्या भर्तृहरीनं सांगितलं, एकतर खूप वेडा आहे त्याला समजावून सांगणं सोपं, आणि खूप ज्ञानी आहे त्याला तर सांगणं सोपंच सोपं, अगदी सुलभ तर आहे. पण ज्ञान लव दुर्विदग्धम ब्रह्मापितम नरम न रंजयती. पण थोड्याशा ज्ञानाने फुगलेला जो आहे त्याला समजावून सांगणं तुमच्या आमच्यानेच नाही, ब्रह्मदेवालाही शक्य नाही. विठ्ठल. भक्तिप्रेमा वाचून मला ज्ञान देखील नको आहे. ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे, त्याचा साधकही श्रेष्ठ आहे, पण त्याच्या अंतकरणात देवाविषयीचा भाव नसेल तर तो श्रेष्ठ असलेला ज्ञान मार्ग देखील भगवत प्राप्तीमध्ये शून्य ठरतो.
दुसरं सांगितलं कर्ममार्ग. आता कर्ममार्ग सगळ्यात सूक्ष्म म्हणून सांगितलेला कर्ममार्ग आहे. कर्माची अत्यंत सूक्ष्मता आहे. आपल्याला परिचित असलेलं कर्माचं, वैदिक कर्माचं एकच उदाहरण आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये देखील भावालाच कसं प्राधान्य आहे हे देखील सांगतो. सगळ्यांच्या परिचित विधी आहे आपला एक कोणता, सत्यनारायण. ते सत्यनारायण करत असताना देवबाप्पा सांगत असतात त्या यजमानाला की ती सुपारी न मानता त्याला काय माना, गणपती. म्हणजे सुपारीमध्ये भावना करा कशाची, गणपतीची. आता ती सत्यनारायण पूजा होईपर्यंत जर त्या यजमानाला सुपारी गणपतीच दिसली तरच त्याचा सत्यनारायण सफल. आणि जर का त्याला सुपारी दिसली सत्यनारायण मातीत. विठ्ठला. कर्ममार्गामध्ये देखील भावालाच काय आहे, प्राधान्य आहे. आता थोडक्यात चिंतन म्हणूनच मी अगोदर शब्द वापरून टाकला सुरुवातीलाच, गरिबी हटाव योजना म्हणून. तिसरा सांगितला योग मार्ग, अत्यंत दुस्तर कठीण म्हणून सांगितला. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म म्हणजे कर्म मार्ग आणि दुस्तर म्हणजे हा योग मार्ग. पण या योगामध्ये देखील भावालाच प्राधान्य आहे, कारण योगी करत असतात ध्यान, आणि ध्यान शब्दाचा ढोबळ अर्थ होतो भावना. विठ्ठल. ध्यान करणं म्हणजे काय, तर देव आपल्या समोर उभा आहे अशी काय करणं, भावना करणं. किंवा मी देवासमोर उभा आहे अशी काय करणं, भावना करणं. तो योग मार्ग देखील भावा वाचून व्यर्थ आहे. आणि परिशेष न्यायानं राहता राहिला सर्वजन सुलभ भक्तिपंथ बहुसोपा म्हणून सांगितलेला भक्ती मार्ग, तो तर भावा वाचून शून्यच आहे. विठ्ठला. ज्ञानवर आहे तर सांगतात भावा वाचून ती भक्तीची गोष्टच करायला नको. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. अंगात बळ नसेल तर शक्तीच्या गोष्टीच करू नये. आपण जर देवाची भक्तीच करत नसू तर आम्ही मुक्त होऊ अशा मुक्तीच्या गोष्टी करू नयेत. आणि आपल्या अंतकरणात देवाविषयीचा भाव नसेल तर आम्ही भक्ती करतो असं देखील बोलूच नये. विठ्ठल. भावरहित भक्ती हा शब्द प्रयोगच संभवत नाही. भावरहित भक्ती म्हणजे प्राणरहित शरीर. त्या भक्तीचा सर्व प्राण कोण आहे, भाव आहे. नाहीतर ती केवळ काय होईल, यांत्रिकता होईल, वरकरणी क्रिया होईल, ज्याला संतांनी व्यभिचार म्हटलेलं आहे. विठ्ठल. देवापायी नाही भाव, भक्तीवरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. विठ्ठल. यद्यपि सर्व साधनांमध्ये भाव आवश्यक असला तरी भक्ती साधनात तो अत्यावश्यक आहे. आणि गोष्ट खरी ही आहे, मोक्षाला कारण भक्तीही नाही, मोक्षाला कारण योगही नाही, मोक्षाला कारण योग कर्मही नाही, आणि मोक्षाला कारण ज्ञानही नाही. कोण कारण आहे? भावची कारण, 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 भावची कारण. मोक्षाचे साधन बोली येले, मोक्षाचे साधन बोली येले, मोक्षाचे कारण बोली येले. भावची कारण, भावची कारण, भावची कारण, मोक्षासी साधन बोली येले, मोक्षासी साधन बोली येले. मोक्षाचे साधन बोली येले, मोक्षाचे साधन बोली येले. भाव कारण असं नाही म्हटलं, भाव कारण नाही, भावची कारण.
तुमच्या अंतकरणात भाव असेल तर तुमच्या अधिकारानुसार तुम्ही कोणताही मार्ग चाला, तुम्ही मोक्षाप्रत जाल. पण तुम्ही कितीही अधिकारी असाल आणि तो मार्ग चालत असताना भाव अंतकरणात नसेल तर देवापर्यंत जाऊ शकत नाहीत. विठ्ठला भक्ती सोडून अन्य मार्गामध्ये बऱ्याच गोष्टींची काय आहे आवश्यकता आहे, पण भक्ती मार्गामध्ये दुसरं काहीच लागत नाही, केवळ भावच कारण आहे. विठ्ठला काही न लगे तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एका भावाची कारण, काही न लगे एका भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे, काही न लगे म्हणजे काहीच न लगे, भावा वाचून काही न लगे, भाव लगे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या विठ्ठल. हे पत्रम पुष्पम निमित्त आहे. पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतमश्नामी प्रयतात्मनः. मग निस्सीम भाव उल्हासे, मजारपा वयाचे निमिषे निमित्तानं फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. तसा भाव समर्पण होणार नाही म्हणून कोणत्या तरी वस्तूला घेऊन त्या वस्तूच्या निमित्तानं देवाला भाव समर्पण करायचा. वस्तू केवळ निमित्त आहे. म्हणून काही न लगे एक भावाची कारण विश्वास बसणार नाही म्हणून त्यांना शपथ घ्यावी लागली. लोक काय साधे विलक्षण आहेत का? तुकोबाराय सांगतात म्हणून लगेच डोळे झाकून विश्वास नाही. त्यांनी सुद्धा शपथपूर्वक सांगितलं. तुका म्हणे आन विठोबाची, तुकोबाराय म्हणतात विठोबाची शपथ घेऊन सांगतो बाबांनो, देवाच्या प्राप्तीसाठी भाव सोडून दुसरं काहीच लागत नाही. विठ्ठला हे पहा, आपण मूर्तीपूजक सगुण उपासक असलेले लोक आहोत. शास्त्रातील एक श्लोक आणि त्या श्लोकातील एका पादाचंच भाष्य जणू काही केलेला अभंगाचं एक चरण मला आता आपल्या पुढं सांगायचं. अगोदर श्लोक सांगतो. आपण देवाला त्या मूर्तीमध्ये पाहतो म्हणजे काय करतो? भावना करतो. देव इथे आहे अशी त्या प्रतिमेमध्ये मूर्तीमध्ये काय करतो? आपण भावना करतो. म्हणून ज्या शास्त्रानं मूर्तीपूजा आपल्याला करायची सांगितली त्याच शास्त्रानं त्या मूर्तीत देव नाही हेही सांगितलेलं आहे. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये. न देवो विद्यते काष्ठे, काष्ठे म्हणजे लाकडामध्ये, देव लाकडात नाही. काही ठिकाणी लाकडाचे विग्रह असतात भगवंताचे. भगवान जगन्नाथाचा विग्रह कशाचा आहे? लाकडाचा. न देवो विद्यते काष्ठे, देव लाकडात नाही. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे, पाषाणामध्ये नाही. बहुतेक मूर्त्या कशाच्या आढळतात? पाषाणमयी. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये, मातीत नाही. गणपती बाप्पा कशाचे असतात? मातीपासून केलेले. हो म्हटले मग देव लाकडात नाही, देव धातूत नाही, दगडात नाही, मातीत नाही, आहे कशात? भावेषु विद्यते देवः. त्या लाकडाप्रती, त्या दगडाप्रती, त्या धातूप्रती, त्या मातीप्रती देवत्वाची जी तुमच्या अंतकरणात असलेली भावना आहे त्या भावनेमध्ये देव राहतो. भावेषु विद्यते देवः. म्हणून शेवटचा पाद आहे त्या श्लोकाचे 8 अक्षर. तस्मात् भावो हि कारणम. म्हणून भावच कारण आहे. विठ्ठला. आता या श्लोकाचा आवडा पाद आहे ना. तस्मात् भावो हि कारणम. संत म्हणतात देवा कारणे भावत, देवा कारणे भावत, त्यावे भाले कचित तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू माझा हात. एवढ्यासाठी नका करू माझा हात. हरे राम, हरे राम.
शेवटचा पाद काय आहे? तस्मात भावो ही कारणम. तस्मात हा संस्कृत शब्द जसाच्या तसा घेतलेला आहे. पुल्लिंग सर्वनाम, त्याचं पंचमी एक वचन तस्मात होतं. तस्मात शब्दाचा अर्थ आहे म्हणून. देवा कारणी भाव तस्मात. द्यावे न लगे, द्यावे लगे पण फार न लगे. हे अंडरलाईन करून ठेवा. विठ्ठला द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात गा. भावच काय आहे? कारण आहे. भावानेच देव आपलासा होणार आहे. देवाला फक्त भावाचीच काय आहे? भूक आहे. देव भावाचा भुकेला. त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये स्वारस्य नाही. विठ्ठला पण देवाविषयीचा हा जो भाव अंतःकरणात निर्माण होतो त्यासाठी सुद्धा देवाच्याच कृपेची आवश्यकता आहे. देवाची कृपा आपल्यावर होईल तरच देवाविषयीचा भाव आपल्या अंतःकरणात निर्माण होत असतो. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, हे देवा, तुझ्या कृपेनं माझ्या अंतःकरणात जो भाव उपजलेला आहे तो सिद्धीपर्यंत जावा. विठ्ठला उपजला भाऊ तुझे तुझे कृपे सिद्धे जाओ. तुमचे कृपे सिद्धे जाओ. तुमचे कृपे सिद्धे जाओ. भाव देवाच्या कृपेनंच अंतःकरणात निर्माण होत असतो. उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाओ. दोन्हीकडे लावायचं ते. तुझे कृपे भाव उपजला आणि उपजलेला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. विठ्ठल पण संत देवाकडे मागत असताना काय मागतात? मज भाव प्रेम देई प्रीती. गुणनाम वर्णावया स्तुती. विघ्ना सोडवणी हाती. विनंती माझी परिसाविये. मज भाव प्रेम देई प्रीती. देवाकडे काय मागतात? भाव. लक्षात आलं का? प्रेम भातुके पाठवा. काय मागतात? प्रेम. काय मागतात? भाव. आणि देवाची कृपा ज्या वेळेस आपल्यावर होते त्यावेळेस देवाविषयीचा भाव आपल्या अंतःकरणात निर्माण होतो. तुकोबारायांच्या अंतःकरणात, जे साधक अवस्थेतील तुकाराम महाराज आहेत, त्यांच्या अंतःकरणात देवाच्या कृपेनं भाव निर्माण झालेला आहे. पण तुकाराम महाराजांना वाटतं हा निर्माण झालेला भाव, हा योग आपल्या जीवनात घडला, पण याचा काय व्हावा? क्षेम व्हावा. हा भाव असा टिकला पाहिजे, कारण भाव कमी अधिक देखील होताना दिसतो. म्हणतात लोक, आमचा त्यांच्यावर पूर्वी फार भाव होता, मग कुठं गेला? तुकाराम महाराज देखील एका साधकाच्या भूमिकेत जाऊन असं म्हणतात ना, मागे जैसा होता माझे अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता. हे देवा, पूर्वावस्थेमध्ये, आरंभाच्या अवस्थेमध्ये तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणात जो भाव होता, आता मला लोकमान्यता मिळाल्यामुळं, लोकच मला देव समजू लागल्यामुळं तो भाव आता राहिला नाही. ही कोणती भूमिका असावी मी विचार करत असतो. आळंदीला गेलेला पहिल्या वर्षाचा साधक, त्याच्या अंतःकरणात देवाविषयीचा फार प्रगाढ भाव असतो. ज्ञानोबरायांविषयी भाव असतो, गुरुजनांविषयी भाव असतो. रोज इंद्रायणीचं स्नान करतो, ज्ञानोबरायांचं 2 वेळ दर्शन करतो, 2 वेळेस प्रदक्षिणा करतो, अभंग पाठ करतो, नामस्मरण करतो, ग्रंथाची अनुष्ठानं करतो, कुठंतरी पाठ शिकतो. त्याच्या अंतःकरणात प्रचंड भाव असतो संतांविषयी, गुरुजनांविषयी, देवाविषयी. पण नंतर तो 2ऱ्या वर्षाला जातो, 3ऱ्या वर्षाला जातो, 4थ्या वर्षाला जातो, बोलू लागतो, म्हणजे कीर्तन करू लागतो. आणि तो बोलू लागला की तुम्ही बोलावू लागतात, या म्हणून. कळालं तर ठीक आहे. महाराज म्हणू लागतात. त्या चिरंजीव पदामध्ये चांगलं वर्णन आलेलं आहे नाथ महाराजांनी. चिरंजीव पद म्हणजे ही साधकाची आचारसंहिता जणू काय आहे, रोज वाचलं पाहिजे ते. आणि मग तुम्ही लोक म्हणत असतात महाराज मंडळींना, उद्धारावया हा हरीचा अवतार, आम्हा लागी झाला स्थिर. लक्षात आलं? महाराज
तुमच्या रूपानं आम्हाला साक्षात माऊलीच भेटल्या. तर तुम्ही बिचारे श्रद्धाळू असता, भोळे असता, तुम्ही म्हणावं का न म्हणावं हा तुमचा विषय, पण आम्ही किती मनावर घ्यावं. विठ्ठला अशा अवस्थेतला जो साधक आहे तो देवाला म्हणतोय पश्चात्तापपूर्वक, देवा तुझ्याविषयी माझ्या अंतकरणात पूर्वी जसा भाव होता तसा या प्रपंचाच्या रहाटगाडग्यात अडकल्यामुळं आता राहिलेला नाही. म्हणजे भाव कमी अधिक होत असतो. म्हणून तर भावाला विशेषण द्यावं लागलं एका ठिकाणी, निष्ठावंत भाव. विठ्ठला असा साधक की ज्याच्या अंतकरणात देवाच्या कृपेनं भाव निर्माण झालेला आहे आणि तो आता देवापुढे विनंती करून म्हणतोय, देवा तुझ्या कृपेनं माझ्या अंतकरणात तुझ्याविषयीचा जो भाव निर्माण झालेला आहे त्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये आता अंतर नको. अभंगाचं पहिलं. आता माझ्या भावा आता माझ्या भावा अंतराय नको देवा. हे देवा माझ्या अंतकरणात तुझ्याविषयीचा भाव तुझ्याच कृपेनं जो निर्माण झालेला आहे त्याच्यात आणि माझ्यात आता अंतर पडू देऊ नकोस. म्हणजे तो भाव तसाच स्थिर राहायला पाहिजे अशी काय केलेली आहे, भावाच्या क्षेमाची मागणी केलेली आहे. निर्माण झालेला आहे भाव, भाव उपजला पाहिजे असं नाही म्हणतात, ते उपजलेला आहे. तो उपजला जो आहे ना तो टिकला पाहिजे. लक्षात आलं. उपजणंही कठीणच आहे आणि उपजलेला या आताच्या काळात तर टिकणं कठीणच आहे. देवाकडंच मागणी केली पाहिजे. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मी बोलून गेलो भाव शब्दाचे जवळजवळ 42-43 अर्थ आपल्याला सापडतात, पण या ठिकाणी भाव शब्दाचा नेमका काय अर्थ आहे तो पाहायला पाहिजे. विठ्ठल भाव शब्दाचा अर्थ प्रेमही होतो. प्रेम नस्तु प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधैहि. भक्तिशास्त्रकारांनी प्रेमाच्या उत्कट अवस्थेला भाव असं म्हटलेलं आहे. विठ्ठल भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे प्रीती, भाव म्हणजे विश्वास देखील शब्द आहे, भाव म्हणजे मान्यता हा देखील शब्द आहे, आणि भाव म्हणजे तात्पर्य. तुमच्या बोलण्याचा भाव मला कळाला म्हणजे तात्पर्य. ते लोक देखील म्हणत असतात ना माझा तसा बोलण्याचा भाव नव्हता म्हणून. पूर्वी ती प्रिंट मीडिया होतं, इलेक्ट्रॉनिक नव्हतं, म्हणून हे पुढारी लोक काहीतरी बोलून जायचे. ते लघुलेखक पत्रकार ते लिहून घ्यायचे, दुसऱ्या दिवशी छापून यायचं पेपरला, आणि मग ते म्हणायचे नाही मी तसं बोललोच नव्हतं. बरं आता हा बोललाय की नाही ते कळायला काही मार्गही नव्हता. आता तसं म्हणू शकत नाही. आता ते लगेच दाखवतील काढून कॅसेट, बघ तुझा पराक्रम म्हणून. असं ते आता लावू देत नसतो आम्ही. पण आता तुमचं आनंदाचं वर्ष आहे 50. लक्षात आलं. कशामुळं तुम्ही म्हणाल मग तेवढाच अभंग येतो की काय, तसं नाही आहे. याचा अभंग उद्या केलं तरी मी मागचं माझंच बोलत नाही, तर दुसऱ्याचं कशाला सांगू. असं आहे ते. ओघानं बोलता बोलता एखादं वाक्य गेलं तर त्याच्या मागचा पुढचा संदर्भ न पाहता तेवढंच काढून लोक काय देतात, दूषणं देतात. म्हणून अलीकडच्या काळात तिकडं गेल्यापासून इकडं काय संबंधच नव्हता. थोडं जपावं लागतं. लोक कोणत्या शब्दात काय पकडतील काही सांगता येत नाही. असो, आता ते पुढारी लोक असं म्हणू शकत नाही मी तसं म्हटलोच नव्हतं, ते काढून दाखवतील बघा तुझा पराक्रम. म्हणून ते काय म्हणतात, माझा तसा बोलण्याचा भाव नव्हता. भाव म्हणजे तात्पर्य. पण या ठिकाणी भाव शब्दाचा नेमका काय अर्थ आहे? या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ आहे मान्यता, साध्य विषयक मान्यता
आणि साधन विषयक मान्यता. विठ्ठला. साध्य विषयक मान्यता म्हणजे काय? हे देवा, मानवी जीवनाचं तूच एकमात्र साध्य आहेस. तुला प्राप्त केल्याखेरीज जीवनाची सार्थकताच नाही आहे. जगातील अन्य काहीही मिळवलं तरी जीवन धन्य होणार नाही आहे. तूच आमचं काय आहेस? परम साध्य आहेस. ही जी मान्यता आहे ही साध्य विषयक मान्यता हा इथल्या भाव शब्दाचा अर्थ आहे. आणि अशी मान्यता देवाच्या कृपेनं निर्माण होत असते. कोणती? देवच साध्य आहे म्हणून. आहे का आपली मान्यता? आपलं तर संसार साध्य आहे, कृपा नाही आहे देवाची. ज्या वेळेस एकमेव तू एकला आवडसी, तो एकटाच आवडू लागेल आणि त्याच्याच प्राप्तीचा केवळ प्रयत्न केला जाईल, समजायचं देवाची कृपा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण साध्य विषयक मान्यता, देवच साध्य आहे ही मान्यता हा भाव शब्दाचा अर्थ आहे. आणि साधन विषयक मान्यता, आणि हे देवा तू केवळ भक्तीनेच प्राप्त होतोस ही त्या देवाविषयीची साधन विषयक मान्यता. आणि ह्या दोन्ही मान्यता तुकोबाराय म्हणतात तुझ्या कृपेनं माझ्या अंतकरणात निर्माण झालेल्या आहेत, याच्यात बाधा येऊ देऊ नकोस. विठ्ठल. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, त्याच्यात अंतर पडू देऊ नकोस. म्हणजे सतत माझ्या हे स्मरणात असलं पाहिजे की देवा तूच साध्य आहेस, आणि माझ्या हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे की हे देवा तू भक्तीनेच प्राप्त होतोस. विठ्ठल. हा या ठिकाणी भाव शब्दाचा मान्यता हा अर्थ आहे. आणि ही मान्यता अंतःकरणामध्ये देवाच्या कृपेनंच निर्माण होते आणि देवाच्या कृपेनंच स्थिर राहत असते. अनेक वेळेस देवाची कृपा होते, एखाद्या साधकाच्या अंतःकरणात देवच साध्य आहे ही साध्य विषयक मान्यता म्हणजे भाव निर्माण होतो. आणि साधू संतांचं श्रवण केलेलं असल्यामुळं देवभक्तीनेच प्राप्त होतो, अनेकांनी तो प्राप्त केलेला आहे अशी साधन विषयक मान्यता देखील निर्माण होते. पण ज्यावेळेस तो अन्य लोकांच्या संगतीत जाऊ लागतो त्यावेळेस त्याच्या या दोन्ही मान्यता बिघडतात. निघालेला असतो देव प्राप्त करायला, पण त्याचं साध्य होऊन जातो संसार. विठ्ठला. त्या उत्तर भारतातल्या संन्याशांमध्ये म्हण आहे. काय म्हण आहे? निकले थे हरी भजन को ओटन लगे कपास. त्याचा अर्थ म्हणजे थोडासा विस्तार करावा लागेल. एक महात्मा सर्व संघ परित्याग करून संन्यासी झालेला, पण रस्त्याने असा जात असताना त्यानं एक गुऱ्हाळ पाहिलं आणि त्याला गुळ खाण्याची इच्छा झाली. त्याला वाटलं गुळच खावा. गेला तिथं. साधू बाबा पाहिल्यानंतर त्या मालकानं देखील थोडासा गुळ दिला, खाल्ला, आवडला. तो गुळ पेड्यासारखाच लागतो म्हणतात गुऱ्हाळाजवळचा. त्याने आणखी दिला, साधूला लागतोय म्हणून. तो आणखी मागू लागला. मग मात्र याचं डोकं खराब झालं. म्हटलं हा लालची दिसतोय साधू. लक्षात आलं. मग त्याने दिला, विचार न करताच दिला. बराचसा पावशेर भर गुळ दिला. त्यानेही खाल्ला. मग पैसे मागितले. पैसे कसले? सर्व संघ परित्याग करून निघालेला. पैसेच पाहिजे. आता कसे द्यायचे? तो म्हटला इथं माझा कापूस फुटलेला आहे, कापूस वेचू लाग म्हणे. आणि मग तो साधू कापूस वेचू लागला. जाता येता लोक विचारायचे साधू बाबा. तो म्हणले नाही, आरतीला वातीला कापूस चालवलाय म्हणे इतका. आणि मग तो मग मनात म्हणू लागला निकले थे हरी भजन को, म्हणजे अगोदर आमचं साध्य काय होतं? भगवत प्राप्ती. ओठन लगे कपास. विठ्ठला. तसं काही होऊ नये म्हणून तुकोबाराय त्या साधकाच्या अवस्थेमध्ये देवाला म्हणतात आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा तुझ्या कृपेनं तुझ्या विषयीचा अंतःकरणामध्ये जो निर्माण झालेला भाव आहे तो स्थिर राहावा, त्याच्यात अंतर पडू नये. तुकोबारायांना देव कदाचित म्हणाले असतील, तुकोबाराय तुम्ही मागता त्याप्रमाणे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला भाव चिर स्थिर राहील, कोणत्याही अवस्थेत त्याच्यात बिघाड होणार नाही. तुम्ही काय कराल? दुसरं चरण. आले भागा ते करीतो, 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 आले भागा
ये करीतो आले भागा ते करीतो आले भागा ये करीतो आले भागा करी तो आले भागा करी तो तुझे नाम उच्चारितो 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 आले भागा ते करीतो आले भागा हे करीतो आले भागा ते करीतो आले भागा हे करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते
भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वाट्याला जे वर्णाश्रम विहित कर्म आलेलं आहे ते मी करतो आणि ते करत असताना तुझे नाम उच्चारितो. संतांनी आपल्याला जे विहित कर्म आपल्याला प्राप्त असलेलं विहित कर्म जे आहे ते त्यागायचं सांगितलेलं नाही आहे आणि त्यांनी देखील त्या प्राप्त असलेल्या कर्माचा त्याग न करता ते कर्म करत असतानाच कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, दुःखरूप संसाराचं सुखात रूपांतरण होईल जर आपण काय करू, कामात काम, काम सोडून नव्हे. कामात काम करायची सवय असतेच की लोकांना. नेवाशाला दुसऱ्या कामाला येतात तर म्हणतात भेटायला चालू म्हणतात, मग त्या आवाजात जोर दिसत नाही, मग जोरात विचारलं की ते म्हणतात नाही लग्नाला आलो होतो. ठीक आहे, कसं का होईना येतात. कामात कामाची सवय असते लोकांना, काम सोडायचं नाही. प्राप्त असलेलं वर्णविहित जे कर्म आहे ते तर आपल्याला केलंच पाहिजे. उलट ती विशिष्ट स्थिती प्राप्त न होता कर्म त्याग करणाऱ्यांना तुकोबारायांनी शिव्या घातलेल्या आहेत. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. तुकोबाराय कठोर आहे. अजून ती स्थिती प्राप्त झाली नाही, आळसानं काय केलं याने कर्म टाकून दिले, शिव्या देतात. कर्म केलं पाहिजे. आपल्या कोणत्याही संतांनी प्राप्त असलेलं कर्म अव्हेरलेलं नाही. ते करता करता त्यांनी भगवत नामाची काय केलेली आहे, उपासना केलेली. म्हणून आले भागा ते करीतो, वर्णविहित जे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मी करतो आणि ते करता करता तुझे नाम उच्चारितो. हे देवा तुझ्या नामाचा मी काय करतो, रात्रंदिवस उच्चार करतो. आता गोष्ट अशी आहे, वर्णविहित कर्म करता करता देवाचं नाम घेण्याकरिता ते कर्म करत असताना ते अंतःकरणपूर्वक असलं पाहिजे आणि नामस्मरण सुद्धा अंतःकरणपूर्वक असलं पाहिजे. नाहीतर प्राप्त असलेलं कर्म करायचं बळच रोजानं लावल्यासारखं करायचं, त्याच्यात काही आनंद नाही. किंवा देवाचं नाव घ्यायचं आणि तिथं मन आपलं चित्त जर नसेल, जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. जर चित्तच तिथं नसेल नामाच्या ठाई तर चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. सर्व क्रिया काय होतात, व्यर्थ होऊन जातात. म्हणून वर्णविहित कर्म करत असताना तेही अंतःकरणपूर्वकच झाली पाहिजेत आणि देवाचं नाम उच्चारत असताना ते नाम देखील अंतःकरणपूर्वकच उच्चारलं गेलं पाहिजे. पण मग देव म्हणाले असतील तुम्ही लावा ना, मन लावून कर्म करा, मन लावून देवाचं नाव घ्या. तुकोबाराय म्हटले असतील जर मन माझं आपोआप लागत असतं तर तुला विनवण्याची काय गरज होती. सामान्यांचं सोडून त्या साधकाचं सुद्धा मन त्या देवाकडं आपोआप लागत नाही. त्यांना विनंती करावी लागते, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरुणिया बाही भव हा तारी दाता. माझ्या मनाला चंद चंद, माझ्या मनाला चंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, नित्य गोविंद गोविंद रामा, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद असा छंद माझ्या मनाला लागला पाहिजे. हे माझं मन त्या नामाच्या ठाई काय झालं पाहिजे, राहिलं पाहिजे. देव म्हणाले असतील लावा तुम्ही, ते म्हटले ते लागत नाही. बरं लावतो, केवळ लावून जमणार नाही. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. ते मन इथं काय करावं, बांधून ठेवावं. इथं म्हणजे त्या नामाच्या ठाई
आणि ते कर्म करत असताना अंतकरणपूर्वक ते झालं असलं पाहिजे. म्हणून काय कर हे देवा, तिथं माझं मन नेऊन काय कर, बांधून ठेव. आणि बांधून ठेवून तू म्हणशील मी जरा बाजूला जाऊन येतो कुठून तरी, आता बांधलेलं आहे, नाही, त्याचं राखण करीत बैस. दृढ माझे मन येथे राखावे, बांधून राखावं, दृढतेनं तिथं बांधून ठेवावं आणि त्याचे काय करावं, रक्षण करावं. त्या मनाला इकडं तिकडं जाऊ देऊ नये. ही जबाबदारी कोणावर? देवावर टाकली. कोणी? तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझं मन त्या नामाच्या ठाई काय कर, बांधून ठेव. आणि बांधून ठेवून जाऊ नकोस इतस्ततः, काय कर, त्याचं राखण करत बैस. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आणि हे देवा, आता माझी एक जी बुद्धी झालेली आहे, बुद्धीचा प्रवाह तुझ्याकडे जो झालेला आहे, त्या बुद्धीला आता कुतर्काचे दुसरे फाटे फुटू देऊ नकोस. शेवटचं तुगा म्हणे वाटे, 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 तुगा म्हणे वाटे. नका फुटू, नको फुटू देऊ फाटे, नको नको देऊ फुटू हे नको देव फुटो नको देव नका फुटो देव नका फुटो देव फाटे. फाटे
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ऐश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बुद्धीला आता कुतर्काचे संशयाचे फाटे फुटो देऊ नकोस. कारण भक्त जर त्या कुसंगात राहील तर त्याच्या बुद्धीला फाटे फुटण्याची दाट शक्यता आहे. दुस्संग सर्वथैव त्याज्य हा असं नारदांनी सांगितलेलं आहे. भक्तांनी कुसंगतीचा पूर्णपणे काय करावा, त्याग करावा. तार्किक लोकांच्या सानिध्यात राहू नये. टाका तार्किकांचा संग पांडुरंग स्मराहो. जे भोळे भाविक आहेत त्यांनी आपल्याला जो मार्ग संतांनी दाखवलेला आहे त्या मार्गाने चालावं. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरोसेनी भेटे पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेनं जा, निश्चित खात्रीनं तुम्हाला पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण देखील संतांनी जी वाट आपल्याला दाखवलेली आहे मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. दुसऱ्या मार्गाने आपण जायचं नाही. नका जाऊ आड राणे ऐशी गरजती पुराणांनी ओरडून सांगितलंय, संतांनी देखील सांगितलेलं आहे. म्हणून संतांच्या मार्गाचं आपण अनुसरण करावं. तुकोबाराय म्हणतात मला जी ही एक बुद्धी प्राप्त झालेली आहे तिला आता कुतर्काचे फाटे हे देवा कृपा करून फुटू देऊ नकोस. मी ह्याच निश्चयावरती ठाम राहावं. माझ्या अंतकरणात जो भाव म्हणजे मान्यता तुझ्या कृपेनं दृढ झालेली आहे की तूच साध्य आहेस आणि भक्ती मार्गानेच तू प्राप्त होणारा आहेस, याच्यात अंतर पडू देऊ नकोस. मग मी माझ्या वाट्याला आलेलं कर्म करता करता तुझं नाव आवडीनं गाईन. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. गरिबी हटाव योजना राबवून का होईना आपण चिंतन थोडंसं केलेलं आहे.